सखी सखी रे आवड निरंतर याची ध्यान हरी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर आले विठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हॅलो आवाज कडक करा जरा काहीच कळत नाही. कमी करा त्यांचं हॅलो 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 आवाज येऊ दे मला हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता
विठ्ठल टाळ टाळ विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पुढं आवाज द्या इथं. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाबं जगननिहितपाणिं मंडना मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी धन्य धन्य निवृत्ती राया धन्य धन्य निवृत्ती राया धन्य धन्य निवृत्ती राया धन्य धन्य निवृत्ती राया
शरण आलो तुमच्या पाया शरण आलो तुमच्या पाया हाय शरण आलो तुमच्या पाया सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न शी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवाज जरा ठळक करा, मला काहीच ऐकू येत नाही. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु निवृत्तीनाथ आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज ह्या अभंगात देवाची आवड प्रतिपादन करत आहे. एकनाथ महाराज म्हणतात, देवाला नामाचा उच्चार आवडतो, देवाला गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आवडती, वैष्णवांविषयी हृदयात कळवळा निर्माण होणे आवडतं, त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकीची वारी आवडती. नाथ महाराज म्हणतात, असं जो साधन करील, असा जो नेम करील, त्याच्यासारखा या जगात परमपूज्य नाही. हा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. काही काही शांत असतात पण संत नसतात, काही काही शांत असतात संत असतात पण श्रीमंत नसतात. आमचे पैठणचे नाथ महाराज शांतही होते, श्रीमंतही होते आणि संतही होते. बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. परंपरेप्रमाणे निवृत्तीनाथ मंदिरातील अधिक मासातील शेवटचा सप्ताह म्हटला की लहवितकर बाबांचा. यावर्षी बाबांनी माझ्या वाट्याला ही सेवा दिली, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित आमचे माऊली महाराज ते देखील आहे, तुकाराम महाराज, संदीप महाराज आहे, वैभव महाराज गाडवे आहे, ऋषी महाराज गायखे, या साईडला रवी महाराज देखील आहे, आमचे विनेकरी भिकाबाबा गायकवाड ते देखील आहे.
त्याप्रमाणे गणपत नाना गाडेकर, पाथर्डीहून आलेले आमचे खंडेराव भाऊ झनकर, राहुल महाराज गायकवाड, वा आमचे बंधू निखिल भाऊ आलेले, त्याचप्रमाणे चव्हाण बाबा देखील या ठिकाणी आहेत. आणि ते दाते माऊली जरा लांब बसले, दाते माऊली देखील आलेले. त्याचप्रमाणे आमचे निवृत्ती मामा आलेले आहे, माधव बाबा देखील आलेले आहे. तुकारामांना नुकतेच गेले. हो होते हो. अधिक मासाचं औचित्य साधून या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. 2.5 वर्षांनी अधिक मास येतो. जावयांसाठी हा धोंड्याचा महिना सांगितलेला आहे. शास्त्राने याला पुरुषोत्तम मास सांगितलेलं आहे. याचं नाव अधिक मास देखील आहे. ह्या मासाचं एक फल असं आहे राहुल महाराज, काही पुण्य केलं अधिकस्य अधिकम फलम, त्याचं फल आपल्याला दुप्पट बघायला मिळतं. अशा असणाऱ्या या महिन्यात इथं कीर्तनाची सेवा मिळाली, निश्चितच याचं फल डबल असेल. मी या ठिकाणी म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल. कितीनाथ महाराज शांत. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या चरित्रामध्ये एक नोंद आलेली. 108 वेळा यवन अंगावरती थुंकला तरी नाथ महाराजांनी त्यांची शांतता भंग होऊन दिलेली नाही. बघा, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. विचार करा, आपल्या अंगावरती कोणी जर 108 वेळा थुंकलं, 108 जाऊ द्या, वरचं 08 खोडून टाका, 1 वेळा थुंकला, काय करशाल हो तुम्ही? चोपदार काय करशाल? चोपदार असाच हा लाकूड, हा राजदंड त्याच्या पाठीत घालतील. पण नाथ महाराज म्हणतात, अहो मी जन्माचा आळशी, तुमच्यामुळे मला गोदावरीचं 108 वेळा स्नान घडलं, हे मी माझं परम भाग्य समजतो. उलट तुम्ही चांगलं केलं. इतके नाथ महाराज शांत. तो यवन रडायला लागला, माझं महाराज चुकलं, मला माफ करा. मला अमुक अमुक लोकांनी सांगितलं, या गावात एकनाथ नावाचा भुंदू साधू राहतो, याला तुम्ही राग आणून द्या. प्रत्येक गावात पैठणला कुचरोटा आहे म्हणतात बरं का. आजही परंपरेप्रमाणे एकनाथ महाराजांची पालखी नाथ षष्टीच्या दिवशी निघते. आजही ती पालखी त्या कुचरोट्यावरती जाते माऊली. तिथं जाऊन पाया पडतात सर्व फडकरी मंडळी. का पाया पडतात? कोणा निंदा कोणा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. तिथं जाऊन पाया पडतात, आरती होते आणि मग पालखी पुढे जाते. आजही तो कुचरोटा आहे. तिथं लोक बसायचे आणि नाथ महाराजांची निंदा करायचे. असा असणारा तो कुचरोटा बरं का. तसे प्रत्येक गावात कुचरोटे असतात. आमच्या पाथर्डीला नाही, तुमच्या लवीतला आहे का? नाही. त्र्यंबकेश्वरला असेल, तुम्हाला कल्पना नाही, पण प्रत्येक गावात हे कुचरोटे असतात. तिथून नाथ महाराजांना त्रास द्यायचे पैठणमधल्या कुचरोट्यावरनं. एकदा गंमत अशी घडली. एक नेवाशाचा ब्राह्मण आला मुलाची मुंज करण्याकरता. गरिबी, प्रचंड गरिबी. पैठणमध्ये आला.
कुचरवट्यावरती गेला, सांगितलं मला माझ्या मुलाची मुंज करायची, मला 200 रुपये लागतात. मी पैठणचे ब्राह्मण मोठे दानशूर असं ऐकलंय, मला तुम्ही 200 रुपये द्या. दिले म्हण, पण एक आट आहे आमची. काय? आमच्या गावात एकनाथ नावाचा भोंदू साधू राहतो, त्याला जर तुम्ही राग आणून दाखवला तर तुम्हाला 200 रुपये देणार. कुठं राहतो तो? ज्या दारासमोर तुळस आहे, ज्या घरावरती वारकरी ध्वजे, जिथून भजनाचा आवाज येतोय, ते नाथ महाराजांचं घर. हा ब्राह्मण तिथं गेला, मागचा पुढचा काही विचार न करता नाथ महाराज देवघरात पूजा करत होते. पायातल्या जोड्या सगट जाऊन बसला. उलट नाथ महाराज म्हणतात, ब्राह्मण बा, तुमचं माझ्यावरती किती प्रेम, तुम्ही चप्पल काढायचे विसरले. नाथ महाराजांनी त्याची चप्पल काढली आणि सांगितलं, जरा लांबून आलेले दिसतात, आता जेवून जा. नाथ महाराजांचा घरचा एक नियम असा होता की नाथ महाराजांच्या घरी रोज शेकडो लोक पंक्तीला जेवायचे. विशेष म्हणजे असं की नाथ महाराजांच्या घरी जो विजयी पांडुरंग याला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. पंक्ती बसल्या, सर्व पंक्ती वाढून झाल्या. एक नियम असा आहे राहुल महाराज, पंगत वाढायचं का मी घरची मालकीन करते, शेवटला तूप वाढायचं. पंगत वाढून झाल्यानंतर शेवटी तूप वाढायचं काम घरातील मालकीनबाई करते. गिरजाबाई आमच्या तूप वाढायला आल्या. त्या ब्राह्मणाने मागचा पुढचा काही विचार केला नाही, तो ब्राह्मण गिरजाबाईच्या पाठीवरती जाऊन बसला. नाथ महाराज म्हणतात, सांभाळा तुमच्या बाळाला. हे म्हणेपर्यंत गिरजाबाई तिकडून म्हणतात, मला माझ्या हरिपंडिताला सांभाळायची सवयी आहे. इतके नाथ महाराज शांत. आता बघा, तो ब्राह्मण रडायला लागला. विचारलं काय झालं? काही नाही म्हणे. कुचरवट्यावरती गेलो, तिथल्या मंडळींनी सांगितलं, आमच्या गावात एकनाथ नावाचा एक भोंदू साधू राहतो, त्याला जर राग आला तर किती रुपये देणार? 200 रुपये. अहो, तुम्ही मला अगोदर बोलायचं ना, मी लगेच दिले असते. नाथ महाराजांनी 200 रुपये दिले बरं का. त्या काळातले 200 रुपये 400 वर्षापूर्वी 200 रुपयाची किंमत काय असेल बरं? 100 वर्षापूर्वीच्या जर खरेद्या जर काढल्या, 10 एकर जमिनींच्या खरेद्या 30 40 रुपये दिसतात. म्हणजे ती किंमत 2 कोटींनी पण ग्राह्य धरता येणार नाही, इतकी ती किंमत. नाथ महाराजांनी 200 रुपये दिले, पण म्हटले एक काम करा, त्यांचे 200 रुपये सोडू नका. काय करू मग? तुम्ही कुचरवट्यापाशी जा, मी तुमच्या मागं राग आल्यासारखं पळणार. तो ब्राह्मण पुढं पळायचा, नाथ महाराज मांग. मूर्ख कुठला? बावळट, अक्कल नाही. माझ्या बायकोच्या पाठीवरती बसतो, देवघरात चप्पल घालून येतो, मूर्ख. नाथ महाराज आता ते कुचरवट्यावरची मंडळी म्हणायला लागली. आता आला राग, नाथ महाराजांना राग आला. नाथ महाराज त्याच्या अगोदर म्हणतात, आता मला राग आलं हे खरं, 200 रुपये द्या बघू. त्यांनी 200 रुपये दिले की नाही हे माहीत नाही, पण नाथ महाराजांनी 200 रुपये दिले. ही नाथांच्या जीवनातील शांतता पण आणि श्रीमंती पण बरं का. विठ्ठल विठ्ठल श्रीमंती बघत असताना 2 गोष्टींनी श्रीमंती बघितली जाते. एक पारमार्थिक श्रीमंती आणि एक व्यावहारिक श्रीमंती. व्यावहारिक श्रीमंती इतकी की नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा पांडुरंगाला नैवेद्य असायचा आणि शेकडो पंक्ती बसायच्या. आणि बघा, चरित्रात उदाहरण असे, त्या ब्राह्मणाला सहज 200 रुपये नाथ महाराजांनी दिले. पण जर पारमार्थिक श्रीमंती जर नाथ महाराजांची बघितली, वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरणाचं काम असो किंवा एकनाथी गाथा असो, भावार्थ रामायण असो, रुक्मिणी स्वयंवर असो, एकनाथ महाराजांचा हरिपाठ असो, असे अनेक ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिले. आता मी वारकऱ्यांना काही प्रश्न विचारतो, जो उत्तर देईल त्याला 1 रुपया बक्षीस बरं का. वारकरी पंथातील सर्वात लहानात लहान ग्रंथ कोणता? सांगा. हरिपाठ. नाही, चुकलं. राहुल महाराज बोला त्यांना, त्याच्यामुळे काय. वारकरी पंथातील लहानात लहान ग्रंथ कोणता? नाही. हरिपाठात 28 अभंग आहे. काय? तो पण नाहीये. चिरंजीव. त्याच्यात 65 ओळ आहे, तो पण नाही. चिरंजीव पद त्याच्यात फक्त 42 ओळ आहे. बघा, महाराज म्हणतात ना, चिरंजीव पद पावयासी
अधिकार कैसा साधकासी, असं गोड असं चिरंजीव 42 अशा ओव्या लिहिलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे वारकरी पंथातील मोठ्यात मोठा ग्रंथ देखील नाथ महाराजांचाच आहे. तो कोणता बरं? भावार्थ रामायण. ज्ञानेश्वरीपेक्षा 5 पट मोठा ग्रंथ आहे. आता बंडा तात्या कराडकर आपल्या तपोवनात त्याचं पारायण करताय. रोज 1200 ओव्या वाचतात. 1 महिना जाणार त्यांना. भावार्थ रामायण. त्या ग्रंथाचं विशेष म्हणजे तो आपल्या नाशिक त्र्यंबकलाच लिहिलेला आहे, ह्याच जागेवरती. अशी नाथांची ही पारमार्थिक श्रीमंती. एकदा नाथ महाराजांच्या चरित्रात, ही अनंत गोपाळदासाच्या चरित्राचा संदर्भ मिळतो बरं का. एक गावबा नावाचा मूर्ख मुलगा होता म्हणे. त्याला फक्त पुरणपोळी खाणं माहिती होतं. तो फक्त म्हणायचा पुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळी. कुलकर्ण्याचा मुलगा, बाप वारला, आता पुरणपोळी काही शक्य नाही. आजच्या काळात शक्य आहे, पण आता कशाला लांब जातात. नाना इथं साक्षीला आहे, 50 वर्षापूर्वी गव्हाची चपाती तरी मिळत होती का? तर पुरणपोळी लांब आहे. पण नाथांच्या घरी रोज पुरणपोळी असायची. एक भल्या बाईने उपदेश केला. पैठण नगरात एकनाथ नावाचे संत राहतात. ते शांतीब्रह्मही आहे आणि श्रीमंतही आहे. त्यांच्या घरी विजयी पांडुरंगाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तू एक काम कर, तुझ्या गावबाला तू नाथांच्या घरी जाऊन सोड. ठरल्याप्रमाणे सोडलं. तर तो म्हणायला लागला पुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळी. नाथ महाराज त्यांना आणून द्यायचे. नाथ महाराजांनी विचार केला, आता या गावबाचा उद्धार झाला पाहिजे. नाथ महाराजांनी एक सुतळी घेतली, पहिली गाठ मारली, म्हण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तरी तो म्हणे ना. त्यांनी आता सुतळी घेतली म्हणून जरा त्याला वेगळा खेळ वाटला. त्यांनी सुतळी घेतली, त्यांनी पहिली गाठ मारली. तो म्हणे पुरणपोळी 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 पुरणपोळी. नाना, आता त्या गावबाला 2 नावं घेता येत होते, एक पुरणपोळी आणि एक एकनाथ. एकनाथ नाव का घेता येत होतं? पुरणपोळी आपल्याला नाथ महाराज देतात ते, म्हणून हे आता एकनाथ नाव त्याला घेता येत होतं. ध्यानात घ्या. आता पुन्हा नाथ महाराजांनी सुतळी घेतली, म्हणा रामकृष्ण हरी. दुसरी गाठण मारली रामकृष्ण हरी. त्यांनी पण ती सुतळी घेतली, एकनाथ 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 एकनाथ. त्याला नाथांच्या नावाचं सामर्थ्य कळलं. आजही संशोधक जी मंडळी आपल्या बाबांसारखी, ढेरे मंडळी असतील, पांगरकर आजांना प्रश्न पडतो की भावार्थ रामायण ग्रंथ नाथ महाराजांनी कुठं सोडला आणि गावबानी कुठून लिहायला सुरुवात केला. हा आजही बी अभ्यासकांना प्रश्न पडलेला आहे. तर का मूर्ख मुलगा नाव, हे नाथांचं त्यांनी नाव घेतलं म्हणून त्याची ही पात्रता झाली. बघा अनंत गोपाळदास महाराज म्हणतात ना, एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता. एकनाथ नाम घेता एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता. एकनाथ नाम घेता. हे अनंत गोपाळदासा धनी न पुरे गाता, धनी न पुरे गाता. आरती एकनाथा समर्थ त्रिभुवनी तुझी दोर. अनंत गोपाळदासा धनी न पुरे गाता, धनी न पुरे गाता. आरती एकनाथा. आरती त्रिभुवनी तुझी दोर. एकनाथ नाम घेता सुख वाटली चित्ता. अनंत गोपाळदासा धनी न पुरे गाता. आरती एकनाथा महाराजा समर्था. त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा. संतांच्या नामाचं त्यांनी जप केला आणि त्या गावबानी भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण केला. बघा ना किती विशेष आहे. नाथांच्या पारमार्थिक जीवनाचं यात नवल नाही काही. अजून एक अशी घटना घडली. नाथ महाराज भावार्थ रामायण सांगायचे नाना पैठणमध्ये. शेकडो हजारो लोक सर्व पैठण नाथां महाराजांचं रामायण ऐकायला यायचं. पण एक ब्राह्मण, एक व्यापारी काही येत नव्हता बरं का तिथं. तो एक व्यापारी ब्राह्मण येत नव्हता.
नाथांनी विचार केला, ज्या अर्थी हा माझं भागवत रामायण ऐकायला येत नाही, त्या अर्थी माझं काहीतरी चुकलं असलं पाहिजे. नाथ महाराज त्याच्या घरी गेले आणि सांगितलं, का हो मी रामायण करतो, ऐकायला या. महाराज मला वेळच नाही म्हणे. का वेळ नाही? सकाळी उठतो, माझी देवपूजा करतो, दुकानात जातो, पुन्हा संध्याकाळी दुकान आवरतो, घरी येतो, मला कुठं वेळ आहे सांगा. नाही पण या म्हणे रामायण ऐकायला जमणारच नाही म्हणे. एक काम करा, तुमच्या जीवनातले मला 5 मिनिटं द्या. जमणार नाही म्हणे. एक काम करा ना म्हणे, थोडा वेळ द्या. नाही जमणार म्हणे. एक काम करा म्हणा, तुम्ही आंघोळ करतात ना, अंगावरती पाणी पडेपासून तर अंग कोरडं होईपर्यंत काही 2-5 मिनिटाचा वेळ असेल तो मला द्या म्हणे. दिला. नाथ महाराज आता रोज त्याच्या घरी जायचे बरं का. त्यांनी अंगावरती पाणी टाकलं का नाथ महाराज म्हणायचे, शांताकारं भुजगशयनं. तो पण म्हणायचा, शांताकारं भुजगशयनं. नाथ महाराज दुसऱ्या दिवशी गेले, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. असं करत करत सर्व मंत्र नाथ महाराजांनी त्याच्याकडनं पाठ करून घेतले. त्याचा परिणाम असा झाला, एक दिवस तो मरण पावला. आपल्याकडे चौक स्नानाला काढायची पद्धत आहे घराच्या बाहेर. त्याला चौक स्नानाला काढलं, त्याच्या अंगावरती पाणी टाकलं, तो उठून बसला आणि म्हणायला लागला, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विद्यानगम्यं. सर्व लोक पळाले. त्यांनी विचार केला, हा कसा काय जिवंत झाला? नाथ महाराज आले आणि सांगितलं, यांनी जो नित्यनेम केला त्याचं फल हे त्याला मिळालेलं आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ भगवान की दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. नाथ महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत झाला तो असा. नाथ महाराज गोड असं वर्णन करतात बरं का. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता तव आलो अलंकापुरा नंदिया माझारी देखिले द्वार. त्याचा परिणाम असा झाला, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर, सद्गुरु मिळाले ज्ञानेश्वर, सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. तेज पुंज मदनाचा पुतळा, तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलतासे, परब्रह्म केवळ बोलतासे, परब्रह्म केवळ बोलतासे. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. किती दुर्दैव म्हणायचं. आपल्या मराठी समाजाची एक सवय आहे, ज्या माणसानी ज्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं त्याला विसरून जाणं ही आपल्या समाजाची सवय आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी पंथाचा पाया घातला, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका असा उज्ज्वल असा ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 अमृतानुभव लिहिला, त्या ज्ञानोबारायांची समाधी पण लोकांच्या दर्शनाकरता नव्हती. विचार करा किती दुर्दैव. ती समाधी लोप पावली. ती समाधी शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल ते एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. बघा त्यात पण असा प्रसंग सापडतो, नाथ महाराज दशमीच्या दिवशी आळंदीत गेले, त्या पिंपळावरती अनुष्ठान केलं आणि नाथ महाराज समाधीत उतरले. 3 दिवस संवाद चालला म्हणे. किती? 3. दशमी, एकादश, द्वादश. नाथ महाराज एकटे नव्हते गेले, सर्व शिष्य गेले होते. शिष्यांना म्हटले तुम्ही बाहेर थांबा, मी समाधीत काय परिस्थिती जाऊन बघतो. आता तिथं ते शिष्य थांबले तर एक व्यापारी वाणी एक सामुग्री शिदा घेऊन आला आणि त्या शिष्यवर्गाकडे दिले.
आणि बघा नाथ महाराज बाहेर आल्यानंतर हा सर्व प्रसंग शिष्यमंडळींनी नाथ महाराजांना सांगितला. नाथ महाराजांनी गोड असं एका अभंगात वर्णन केलेले बघा. झाले ज्ञानेश्वरवाणी आलो सामुग्री घेऊन पर्व काळ द्वादशी दिले सामुग्री आम्हासी ज्ञानदेवाची चरणी शरण एका जनार्दनी. नाथ महाराजांना वाटलं ज्ञानेश्वर महाराज इतके तेजस्वी इतके प्रभावी व्यक्तिमत्व आहे, त्यांचे गुरु कसे असेल. बघा तिथून नाथ महाराज दरगाव दरकोस मुक्काम करत त्र्यंबकेश्वरात आले. हा वारकरी संप्रदायाचा दाखला आहे. विठ्ठल 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 याचा पुरावा तुम्हाला स्वतंत्र एकनाथ महाराजांच्या गाथेत मिळेल. श्री निवृत्तीनाथ स्तुती म्हणून एक प्रकरण नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात पहिला अभंग बघा. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबके शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती समाधी निवृत्ती म्हणता तीन अक्षरे. असं स्वतंत्र प्रकरण आपल्याला बघायला मिळतं. नाथ महाराजांनी त्र्यंबक क्षेत्राचा एक गोड असा नेम एका अभंगात सांगितलेला आहे बरं का. धन्य आजे दिन स्वामी निवृत्ती देखला कुशावरती करू स्नान घेऊ निवृत्ती दर्शन प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी गंगाद्वारी स्नान करता हरे पयपान व्यथा ऐशे तीनही अक्षरे एका जनार्दनी स्मरे. असा नेम ह्या अभंगात सांगितलेला आहे. एकनाथ महाराज निवृत्तीनाथांचं महात्म्य ह्या अभंगात गोड सांगतात बघा. तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे हे तीर्थ हे तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे हे तीर्थ एका जनार्दनीचा निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी. हे सर्व प्रकरण म्हणजे निवृत्तीनाथांची समाधी तेव्हाही होती 750 वर्षापूर्वी होती याची साक्ष देणार हे प्रकरण आहे. आता काही मंडळी म्हणतात ही समाधी 100-200 वर्षापूर्वीचा हा भ्रम आहे. ही समाधी तेव्हापासून आहे. हे प्रकरण त्याची साक्ष देतं ना. बघा सेना महाराजांचे पण अभंग मिळतात. सेना घाली लोटांगण वंदी निवृत्ती चरण अनेक अभंग आपल्याला बघायला मिळतात. धन्य धन्य निवृत्ती राया शरण आलो तुमच्या पाया किंवा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. हे अभंग म्हणजे एकच. ही समाधी 750 वर्ष जुनी आहे
ही केव्हाही लोप पावलेली नव्हती. हे अभंग याची साक्ष देतात. विठ्ठल विठ्ठल आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड याचा विचार करत असताना 3 प्रकारच्या आवडी लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली जीवाची आवड. जीवाची आवड कोणतीही असो, संत सांगतात ल्यावे खावे बरे असावे अशी आवड सांगतात, बरोबर ना. पण संत म्हणतात जीवानी कोणती आवड केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, 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 करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार. उच्चार रात्रंदिवस. देवाला रात्रंदिवस नामस्मरणाचा उच्चार आवडतो. त्यातही नामस्मरणाचे 4 प्रकार सांगितलेले. पहिलं दांभिक नामस्मरण, जे दंभाने केलं जातं ते नामस्मरण. दुसरं अजितेंद्रिय नामस्मरण. तिसरं गुप्त नामस्मरण आणि चौथं प्रगट नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल आज विशेष गोष्ट एक अशी, जो आपण लहवीतला प्रचंड मोठा नाशिक जिल्ह्यात 1 नंबरचा सप्ताह केला, त्याचं कारण म्हणजे बाबांचं 75वा अभिष्टचिंतन. आता मी इथून एक गोष्टीचा खुलासा करतो. करू का बाबा? करा मग करा. आज बाबांचा 76वा वाढदिवस आहे. विठ्ठल विठ्ठल 76 वर्ष बाबांना पूर्ण झाली. बाबा जवळजवळ बाबांनी 56-57 वर्ष निवृत्तीनाथांची सेवा केली. आता मी काही त्या गोष्टीचा साक्षीदार नाही, पण नाना असेल, शंकर नाना असतील, हे सांगतात बाबांचा जीवनाचा मोठा प्रवास आहे. देहूकर महाराजांपासून तर आजपर्यंत. विठ्ठल विठ्ठल तुळसी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात तुळशीमाळ वारकऱ्यांनी घातली पाहिजे, कपाळाला गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. आता तुळशीमाळ का देवाला आवडती याची पण भागवतात कथा आपल्याला बघायला मिळते, पण वेळेअभावी आपण ती बघणार नाही. वृंदा, त्या वृंदेनी भगवंताला श्राप दिला. भगवंत गंडकी नदीत शिळा होऊन पडली. ती मोठी कथा आहे. वृंदा शेवटी म्हटली, आता देवा तुम्हाला मला सोडून चालणार नाही. तेव्हा भगवंताने त्या वृंदेला अंगीकार केला. म्हणून देवाला तुळशीची माळ आवडती. बघा, वैष्णवांविषयी कळवळा निर्माण होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकीची वारी ही केली पाहिजे.
नाथ महाराज म्हणतात, जो नामाचा उच्चार करतो, गळ्यात तुळशी माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा लावतो, त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकीची वारी करतो, शपथ घेऊन सांगतो, याच्यासारखा परमपूज्य या जगात नाही. हा अभंगाचा अर्थ. आता वेळ झालेला आहे, कारण अभंगात शिरणं शक्य नाही. एकदा सर्वांनी हात वरती करा. जय जय विठोबा रखुमाई 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 ठोकबार रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय ठोकबा. रखुमाई कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अभंगात सांगण्यासारखं भरपूर आहे, पण 12 वाजून गेले. तिकडं पुरणपोळीचा बेत थंड होईल. कीर्तनच मुळात त्यांनी 10ला चालू करायचं, तर 11:45 चालू केलं. जरा लवकर केलं असतं तर सर्व झालं असतं ना आपलं. ठीक आहे, यथामती यथा अवकाश. माझ्या बुद्धीप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे ते आमच्या श्री गुरूंचं, निवृत्तीनाथ महाराजांचं जे चुकलं ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा. एकदा सर्वांनी संतांचं भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपानोकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपानोकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञान सकया बाबांचं शहर एका जनार्दनी ऐसा जाता नेम ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम ऐसा जाता नेम तो देवा परमा पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी आवड देवासी तो ऐका प्रकार तो ऐका प्रकार आवड देवासी तो ऐका प्रकार
पूज जगी तू देवा परम पूज जगी आवडे देवासी तू ऐका प्रकार तू ऐका प्रकार आवडे देवासी तू ऐका प्रकार तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा 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 उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा 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 उच्चार रात्रंदिवस 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 नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस दिवस दिवस रात्रंदिवस नामाचा 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 उच्चार नामाचा 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 दिवस नामाचा उच्चार नामाचा 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 उच्चार उच्चार रात्रंदिवस दिवस नामाचा उच्चार नामाचा उच्चार 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 नामाचा नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा
उटार रात्र दिवस रात्र दिवस नामाचा उटार रात्र दिवस रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस रात्र दिवस आवड देवासी तो ऐका प्रकार 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य आज दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला स्वामी निवृत्ती भेटला स्वामी निवृत्ती भेटला जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी अवघी तुटली उपाधी अवघी तुटली उपाधी मन इंद्रियासहित पायी जोडिले चित्त पाय जोडीने चित्त पाय जोडीने चित्त समूळ अहंकार गेला निवृत्तीनाथ पाहता डोळा निवृत्तीनाथ माझा निवृत्तीनाथ माझा ऐका विनवी जनार्दन निवृत्तीनामे झालो पावन निवृत्तीनामे झालो पावन निवृत्तीनामे झालो पावन हे जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी हे अवघी तुटली उपाधी अवघी तुटली उपाधी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पुढे जा हॅलो. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी